श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, अधिक मास चालू झालेला आहे. अधिक मास आलेला आहे आपला. तर अधिक मासामध्ये विशेष जावयाला कोणकोणत्या पदार्थांची वाण देता येऊ शकते पहा, पारंपरिक आणि पौष्टिक पर्याय. तर अधिक मासानिमित्त तुम्ही जावयाला अशा प्रकारे तुम्ही वस्तू देऊ शकता, वाण देऊ शकता. तर मंडळी, अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास आता आता चालूच झालेला आहे. तर या महिन्याला धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. अधिक मासाच्या महिन्यात सगळ्यात जास्त महत्त्व असते ते या महिन्यात जावयाला घरी जेवणासाठी आमंत्रित केले जाते आणि त्याला वाण म्हणून काही गोड पदार्थ दिले जातात. त्यासोबतच आपल्या ऐपतीप्रमाणे सोन्या चांदीच्या एखादी वस्तू खरेदी केली जाते आणि कपड्याचा आहेरही केला जातो. तर मंडळी, आपल्याला जावयाला एखादी आपल्या ऐपतीप्रमाणे सोन्याची किंवा आपण देवघरामध्ये जी आपण ती गणपतीची, अन्नपूर्णेची मूर्ती आपण चांदीची ती आणून वाण म्हणून देऊ शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला जावयाला वाण द्यायचं आहे. तर त्याचबरोबर मंडळी, आपल्याला जावयाला म्हणजे नेमके काय द्यावे आणि नेमके कोणती वस्तू द्यावी की कोणता खाद्यपदार्थ द्यावा, ते कसं द्यावं ते पाहूया मंडळी. तर मंडळी, आपल्याकडे अशी परंपरा आहे की एक ताट जावयासाठी घेतले जाते. अगदी स्टीलचे, तांब्याचे, पितळेचे ताटही तुम्ही घेऊ शकता. ज्यांना परवडतं ते चांदीच्या ताटातही वाण देतात. मुळात कशात वाण द्यायचे हा मुख्य प्रश्न नसतोच, तर वाण म्हणून काय द्यावे हे महत्त्वाचे असते. तर मंडळी, या ताटामध्ये एक दिवा ठेवला जातो आणि त्यामध्ये प्रामुख्याने 33 अनारसे ठेवून वाण दिले जाते. आता एवढे अनारसे द्यायचे नसतील तर तुम्ही 33 बत्तासे ठेवून त्याचेही वाण देऊ शकता. तर मंडळी, अनारसे, बत्तासे किंवा इतर कोणताही पदार्थ 33 वेळा देण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, करंजी, चिक्की असे वेगवेगळे गोड पदार्थ मिळून 33 असेही देऊ शकता. सुकामेव्याचे वाणही देऊ शकता. यापैकी अंजिरी, मनुका, खजूर असे गोड पदार्थ द्या किंवा बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड असं सगळंच 33 वेळा द्या. असं आरोग्यदायी वाण कोणालाही आवडेल. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही वाण म्हणून जावयाला देऊ शकता आणि ते हेल्दी पण आहे आपल्या शरीरासाठी. किंवा नुसताच सुकामेवा देण्याऐवजी तो सगळा एकत्र करा आणि त्याचे 33 लाडू करून ती वाण म्हणून द्या. हल्ली बरेच जण हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. तर मंडळी, त्यामुळे जावयाला तिळाची चिक्की किंवा शेंगदाण्याची चिक्की, फुटाण्याची चिक्की, मुरमुऱ्याची चिक्की, मखाना चिक्की असे गूळ घालून केलेले चिक्कीचे वेगवेगळे प्रकारही देऊ शकता. त्यात साखर घालणं टाळा. वेगवेगळ्या प्रकारची 33 फळं किंवा एकत्र करा आणि ती देखील वाण म्हणून द्या. फळांचे वाणही उत्तम वाण ठरू शकतं. तर मंडळी, तुम्हाला अशा प्रकारे आपल्या जावयाला अगदी आपल्या हेल्थची काळजी पूर्वक तुम्ही अशा प्रकारे हे तुम्ही देऊ शकता. तुम्ही ड्रायफ्रूट किंवा फळ अशा प्रकारे तुम्ही 33 वेळा द्या. म्हणजे 33 आपण फळं किंवा एखादी आपण ड्रायफ्रूटची बर्फी केली किंवा लाडू केले, हे 33 म्हणजे 33 वेळा 33 वेळा देऊ शकता तुम्ही. तर मंडळी, अशा प्रकारे आपण जावयाला हे पदार्थ देऊ शकतो, हे वाण म्हणून देऊ शकतो. तर मंडळी, माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.